नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। माझी हात जोडून विनंती, आता कोणाला फसायचं नाही। बार्शीच्या आमदारांना जरांगे पाटलांना जोडले हात। गेल्या वर्षभरापासून समाजाच्या बाबतीत सुरू असलेले राजकारण थांबवा आणि नौटंकी करू नका असं म्हणत नाव न घेता राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधलाय। सगळ्या आमदारांकडून पत्र घ्या आणि विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करा, बाकी काहीही बोलू नका असंही राऊत यांनी म्हटलंय। विशेष अधिवेशनासाठी आमदार राजेंद्र राऊत यांचं ठिय्या आंदोलन सुरू झालंय। प्रत्येक आमदारांना आपापली भूमिका जाहीर करावी असं राजेंद्र राऊत यांचं म्हणणं आहे। प्रामाणिक भूमिका घेतली ना, आता तुम्ही म्हणाले होते की आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अगोदर। मी पट्ट्यानं केली भूमिका स्पष्ट। तुम्ही आता सगळ्या आमदारांच्या दारामध्ये तुम्हाला मराठा समाजाचं नेतृत्व दिलं। सगळ्या आमदारांच्या दारामध्ये आज उद्या परवा 1-2 दिवसामध्ये तुम्ही सगळे आपले मराठा समाजाच्या, मी पण आव्हान करतो, सगळ्या माझ्या विनंती करतो, माझ्या नम्रपणे माझ्या सगळ्याच मराठा समाज बांधवांना, राज्यातल्या बांधवांनो, आपण राजकारणात फसायचं का कुणाची नौटंकी ऐकून घ्यायची हा खऱ्या अर्थानं योग आलेला आहे। आणि 1 ते 5 तारखेच्या दरम्यान आचारसंहिता लागणार आहे। त्याच्यामुळं 20 दिवस आपल्या हातामध्ये आहेत। त्यामुळं कुणीतर सरकारसुद्धा काहीतर अधिवेशन न घेता काहीतर वेगळीच बगल देण्याचा प्रयत्न केला जाईल किंवा विरोधी पक्षाकडनं सुद्धा। आता कुणाची सुट्टी करू नका। सगळे कोण सत्ताधारी विरोधक सगळ्या आमदारांच्या दारादारामध्ये जावा 2 दिवसामध्ये। माझी हात जोडून विनंती आहे, अरे फक्त अधिवेशन घ्यायला लावा रे बांधवानो, सगळीच उघडी पडतात, कुणाची काय नाटक आहे ती।